अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आता विरोधकांकडून पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी खरं तर विरोधक पायरी आंदोलन करताना पाहायला मिळतात। यावेळेस आपण बघतोय सगळेच नेते उपस्थित आहेत। ठाकरे गटाचे तसेच शरद पवार गटासह काँग्रेस नेते देखील यावेळेस उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गेली शिवशाही आणि आली गुंडशाही असे फलक घेऊन यावेळेस विरोधकांकडून हे पायरी आंदोलन केलं जात आहे। विविध मुद्द्यांवरून आज देखील आता अधिवेशनात चर्चा होऊन गदारोळ होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय त्या ठिकाणी सर्वच नेते उपस्थित आहेत। विजय वडेट्टीवार, भाई जगताप, वर्षा गायकवाड तसेच वैभव नाईक असतील, अंबादास दानवे, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील हे सगळेच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण असा सवाल उपस्थित करत हे बॅनर खरं तर यावेळेस विरोधकांनी हातात घेऊन आंदोलन केलं आहे। हे आपण विधिमंडळ परिसरातील दृश्य पाहतो। या ठिकाणी विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। काल देखील विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तसेच आरक्षणावरून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आता आज याच शब्दाने आज देखील गेली शिवशाही आली गुंडशाही म्हणत आंदोलन केलं जात आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन आपण पाहतोय। राज्य सरकार विरोधात विरोधकांकडून खरं तर घोषणाबाजी देखील केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।